नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट. खरीप हंगाम 2024च्या पीक विमा वाटपाबाबतचा. मित्रांनो, आज बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अखेर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या या वितरणामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. तसंच मित्रांनो, खरीप हंगाम 2024 साठी बुलढाणा जिल्ह्यासाठी तब्बल 600 कोटी रुपयांचा पीक विमा निधी मंजूर करण्यात आलेला होता. यापैकी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 334 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली होती. मात्र अजूनही अनेक पात्र शेतकऱ्यांना पीक विमा मिळायचा बाकी होता. तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे मंजूर रकमेपैकी 212 कोटी रुपयांचा पीक विमा वितरणाला सुरुवात झालेली आहे. या टप्प्यात जवळपास 68,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण पीक विमा वाटपाचा जवळपास 40 ते 45% भाग आता पूर्ण होणार आहे. उर्वरित रकमेचे वितरण हे लवकरच होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर पुढील काही दिवसात अजूनही इतर जिल्ह्यातील जसे की अकोला, वाशिम, जळगाव आणि अमरावती या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विम्याचे वाटप सुरू होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलवर आपण वेळोवेळी अशाच महत्त्वाच्या शेती संबंधित अपडेट, योजना, अनुदान आणि सरकारी निर्णयाची सविस्तर माहिती घेऊन येत असतो. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह आणि नवीन अपडेट्ससह. धन्यवाद. जय जवान जय किसान.